Hello friends, today we are going to learn fourth type exclamatory sentence. Last period we have seen three types of direct speech into indirect speech. आपण प्रत्यक्ष कथनातून अप्रत्यक्ष कथनामध्ये तीन प्रकारचे आपण बदल केले आपण वाक्य पाहिले आहेत. फर्स्ट वन स्टेटमेंट्स और इट इज ऑल्सो कॉल्ड एज असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे मराठीमध्ये विधानार्थी वाक्य. हा पहिला प्रकार पाहिला. सेकंड वन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. देर आर टू टाइप्स, त्यामध्ये दोन प्रकार पाहिले आपण. फर्स्ट वन येस और नो टाइप क्वेश्चन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज हेल्पिंग वन. And second one, WH question. There are two types of the interrogative sentence. हे interrogative sentence आपण त्याच्यामध्ये दोन प्रकार पाहिले. हा interrogative sentence दुसरा प्रकार पाहिला. And third one, imperative sentence, की ज्याला आपण मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणतो, ते आपण तिसरा प्रकार बघितला. And आता last one, that means the fourth type, that means the last types of the direct speech into indirect speech is an exclamatory sentence. जे आपण प्रत्यक्ष कथनातून अप्रत्यक्ष कथन करताना हा शेवटचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, की ज्याला आपण मराठी म्हणतो उद्गारार्थी वाक्य. बरोबर ना? क्या उद्गाराचे वाक्य. रूल पाहूया आपण. रूल नियम बघा. प्रत्यक्ष पद्धतीने बघू आपण नियम. नंबर 1, रिपोर्टेड फर्स्ट जर सेड किंवा सेड टू असेल तर एक्सक्लेम बाहेरील क्रियापद करत्यानंतर जो बाहेरचा स्पीकर आहे, जो बोलला, ज्याच्या तोंडचं वाक्य आहे, त्याच्या तो जो व्यक्ती आहे त्याच्यानंतर जे वापरले क्रियापद आपण रिपोर्टेड वर्ब पाठवून म्हणलेले आपण सांगितलेले. सेड असेल किंवा सेड टू असेल त्या ठिकाणी एक्सक्लेम रेज. ओके. दुसरा नियम स्वल्पविराम किंवा अवतरण चिन्ह काढून कंजक्शन आहे ना, म्हणजे जोड शब्द. दॅटचा उपयोग करा. थर्ड वन, उद्गार वाचक
वाक्याचे विधानार्थी उदाहरणार्थ वाक्याचे विधानार्थी फक्त तयार करून ते मनात तयार करा, लिहायची काय गरज नाही. ते मनात तयार करायचे, लिहायचं नाही. उदाहरण वाक्याचे विधानार्थी वाक्य तयार करून मला नियमानुसार बदल करून लिहावे. ठीक आहे. आणि जे आतापर्यंत जे डायरेक्ट स्पीच मध्ये काय ठराविक शब्द असतील त्याचं इंडायरेक्ट स्पीच काय होतं हे आपण जे सुरुवातीला जो टेबल दिलेला आहे 4 त्या 4 नुसार आवश्यक तो बदल करायचा आहेच. म्हणजे जे आवश्यक असेल तेवढेच फक्त जे आपल्याला दिले नियमामध्ये तेवढेच फक्त. ठीक आहे. आता त्याच्यावर वाक्य बघू आपण. For example, number 1, father said, what a kind man this is. Exclamation mark, अवतरण चिन्ह complete. Father said, father is a speaker, that means reported subject. Father is a reported subject, म्हणजे बाहेरील वाक्याचा जो कोण बोलला आहे हे जे वाक्य बोलला कोण. what a kind man this is. हे जे वाक्य कोणत्या तोंडचं वाक्य आहे तर फादरचं. म्हणून हे स्पीकर त्याला म्हणतो आपण बाहेरील कर्ता किंवा रिपोर्टिंग सब्जेक्ट आणि रिपोर्टिंग वर्ब की जे जो बोलणारा व्यक्ती आहे त्याचं ते क्रियापद म्हणजे कर्ता आणि क्रियापद. आणि परत दत्त या वाक्यामध्ये परत दत्त कर्ता वाक्यामध्ये असतंच. हे प्रत्यक्ष कर्ता ते वाक्य हे एक वाक्य आणि हे एक वाक्य. आपण दोन वाक्य आपण जोडतो कंजक्शनने. प्रत्येक वेळेस सांगितलं कुठलं कंजक्शन वापरायचं ते. स्टेटमेंटला कुठलं वापरलं दॅट वापरलं कंजक्शन जोड शब्द म्हणून. इंटरगेटिव्ह सेंटेन्सला येस वर नो टाइप्स क्वेश्चन असेल तर इफ वर वेगळं वाक्य जोडलं आपण. त्याच्यानंतर डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये डब्ल्यूएच क्वेश्चन जो वापरलेला आहे प्रत्यक्ष कर्ता व्हॉट वेन विच जे जे डब्ल्यूएच क्वेश्चन शब्द वापरलेला आहे तरी लिहायचे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला टू वाक्य जोडलेलं आहे आणि इथं आता आपण नियमामध्ये लिहून दिलेलं आहे की परत ते दॅटने वाक्य जोडायचे म्हणून. तर हे जे अवतरण चिन्ह जे आहे आणि अवतरण चिन्ह जे आहे ते काढून टाकण्यासाठी आपण दॅटचा वापर नंतर करणार आहे. बघूया प्रत्यक्ष आपण. जो स्पीकर लिहायचा फादर, इथे काय बदल करायचा नाही. जो कोण बोलणारा व्यक्ती आहे त्यावर बदल करायचा नाही. फादर सेड, आता आपण मला सांगितले फादर सेड असेल किंवा सेड टू असेल तर एक्सक्लेम्ड इथं. आता ते जोडायचं वाक्य दॅट. हे अवतरण चिन्ह किंवा एक्सक्लेमेशन मार्क जे उदाहरण चिन्ह आहे ते सुद्धा काढून टाकायचं आहे दॅट जोडणार. आता हे काय व्हॉट काइंड ऑफ मॅन दिस इज हे वाक्य जे उदाहरण वाक्य विधानार्थ वाक्य तयार करायचं कसं करायचं तर हे असं मार्क करायचं धिस. बघा वाक्याशी शक्यतो उदाहरणाचं चिन्ह असतं त्याच्या अगोदर क्रिया सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद त्याच्यानंतर वाक्यातला करता असतो. धिस इज परत पाठीमागे यायचंय. धिस इज व्हॉट अ काइंड
मॅन. हे झालं साधं वाक्य. हे आपल्या मनात येतं काय, प्रत्यक्ष वाक्य लिहायचं नाही, पेपरमध्ये असेल किंवा वहीत लिहायचं नाही, आपण मनात तयार करायचं. आता हेच व्हॉट अ काइंडच्या ऐवजी काय करतो आपण, अ व्हेरी. काय करतो आपण, धिस इज अ व्हेरी काइंड मॅन, असं वाक्य झालं साधं. हे व्हॉट अ इथलं आपण इथं घेतलेलं आहे एक तुम्हाला समजण्यासाठी, पण व्हॉट अ असेल तर व्हेरी लिहायचं असतं होतं, आणि नुसतं जर हाव आला असतं तर नुसतं व्हेरी आलं असते. मग आता बघायचं करा वाक्य दॅट. आता हे काय करायचं, दिस असेल तर दॅट करायचं, परत दॅट येईल. ईदचं काय करायचं, म्हणायचं की आपण भूतकाळ एक्सक्लेम आहे किंवा सेल आहे म्हणजे भूतकाळ आहे. ईदचं वैन वॉज व्हेरी यावर ठेवायचं. कायचं पण काय करायचं, त्यात बदल होत नाही, मॅनचा पण नाही. हे झालं तुमचं वाक्य असं. ठीक आहे. दुसरे वाक्य बघू आपण आता असंच. मनीषा से what a beautiful sea it is, exclamation mark और चिन्ह कंप्लीट. बघा मनीषा स्पीकर डिस्प्लेचं मनीषा सेटच्या ऐवजी एक्सक्लेम्ड. परत आता हे कॉमा वगैरे अवतरण चिन्ह काय वगैरे करायचं दॅट इथपर्यंत लिहायचं. आता हे वाक्य सांगा, वाक्य तयार करा. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. वाक्याचं शेवटी इथं आहे, इकडे सहकारी क्रियापद इज आहे, त्याच्यानंतर इट वाक्यातला करता आहे. वाक्य असं होईल, इट इज. पुन्हा पाठीमागे या व्हॉट अ च्या ऐवजी अ व्हेरी आणि ब्युटिफुल सीन. हे झालं साधं वाक्य. आपल्या मनात तर का वही कच्चं लिहायचंय. आता बदल करायचा, इटचं इट करायचं, काय बदल होत नाही. इटचं कसं लिहायचं, इटच्या ऐवजी इटचं भूतकाळ ऐवजी इटचं वॉज होईल अ व्हेरी ब्युटिफुल सीन. पूर्ण राहा, पण इथं अवतरण चिन्ह द्यायचं नाही. आपण जे इंडायरेक्ट स्पीच ऑफ करतो तयार, when we solve the sentence direct speech into indirect speech. जेव्हा आपण एखादं वाक्य डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच म्हणजे असं करतो, याला म्हणजे आपली इंडायरेक्ट स्पीच. मनीषा एक्सक्लेम that it was a very beautiful scene. It is a indirect speech of which direct speech? Manisha said what a beautiful scene it is. It is a direct speech. या डायरेक्ट स्पीच आपण काय करतो, हे इनडायरेक्ट स्पीच केलंय. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये जे हे काय अवतरण चिन्ह असेल किंवा एक्सक्लेमेशन मार्क हे अवतरण चिन्ह आहे का नाही, इथे डबल अवतरण चिन्ह हे आणि हे इथे दोन कॉमा सारखे आहेत वरती डोक्यावरती, त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतो. हा कॉमा आहे, हा एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, हे सगळं काढून टाकायचं आणि शेवटी काय करायचं, पूर्णविराम द्यायचं. ओके. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. ठीक आहे. नंबर 3 आता याच्याप्रमाणेच केलं आपण ना. तर नंबर 3 तिसरं वाक्य घेऊ आपण. अंजली सेड टू सोनी, अंजली सेड टू सोनी कॉमा डबल अवतरण चिन्हामध्ये हाउ लकी यू आर, एक्सक्लेमेशन मार्क आणि अवतरण चिन्ह. म्हणजे एक्सक्लेमेशन काय,
उद्गाराचे चिन्ह आणि डबल इन्व्हर्टेड करावा कंप्लीट, त्याला म्हणायचं कंप्लीट केलं आपण. आता हे कसं अप्रत्यक्ष कथन करायचं? कोण आहे बोलणारा? अंजली. ते लिहून घ्यायचं अंजली. चुकलं स्पेलिंग ना. अंजली सेड टू च्या ऐवजी एक्सक्लेम्ड सोनी. ज्याला कोण बोलले ते लिहायचं आपण. फक्त जिथं आवश्यक सांगितले ते बदल करायचा, बाकीचा बदल करायचा नाही. डू नॉट चेंज अनदर वर्ड्स फॉर द सेंटेन्स. काय बदल करायचा नाही. अंजली एक्सक्लेम्ड सोनी. आता काय करायचं? ह्या कॉमा अवतरण चिन्ह घालवायचं. काय करायचं? दॅट वापरायचं दॅट. आता हे साधं वाक्य तयार करा. हाऊ लकी यू आर. म्हणजे यू आर हाऊ लकी. आता हाऊच्या ऐवजी हाव असेल तर व्हेरी नुसतं घ्यायचं बघा. जर नुसतं हाव असेल तर नुसतं व्हेरी घ्यायचं वाक्य. त्याचा अर्थ व्हेरी. हाव इज इक्वल टू व्हेरी किंवा द मीनिंग ऑफ हाव इज अ व्हेरी. हाव म्हणजे व्हेरी म्हणजे खूप. आणि व्हॉट अ असं झालं व्हॉट अ तर अ व्हेरी. व्हॉट अ म्हणजेच अ व्हेरी म्हणजेच काय खूप. हे दोन्हीचा अर्थ सेम आहे. हाऊचा जो अर्थ आहे व्हेरी आणि व्हॉट अचा जो अर्थ आहे तो अ व्हेरी. म्हणजे फक्त लिहायची पद्धत फक्त काय केली इथे व्हेरी अ व्हेरीच्या आणि हाऊच्या वाक्यामध्ये जर व्हेरी तर अ वापरायचं नाही, ए वापरायचं नाही. व्हॉट इथं अ वापरला असतोच फक्त तो व्हेरीच्या अगोदर, व्हॉटच्या नंतर असतो वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये. आणि विधानार्थ वाक्यामध्ये ते व्हेरीच्या अगोदर वापरायचं. पण दोन्हीचा जो अर्थ आहे व्हेरी म्हणजेच हाव, व्हेरी म्हणजेच व्हॉट. म्हणजे व्हेरी म्हणजे खूप, हाव म्हणजे खूप, व्हॉट म्हणजे खूपच. आलं लक्षात? याचा अर्थ खूपच घ्यायचा आहे. दॅट कसं आहे? यू आर. यू म्हणजे तू, तू म्हणजे कोण? सोनी. सोनीचं काय सर्वनाम आहे? सी. मुलगी आहे ना सी. सी. आरचं काय भूतकाळ एक्सेल भूतकाळ आहे. आरचं भूतकाळ काय होतं? एक तर वेर होतं, परंतु सी किती वचन आहे? सी म्हणजे ती. ती किती वचन आहे? एक वचन म्हणून वॉज. वॉज. हावच्या ऐवजी फेरी आणि लकी तसं ते. इथं पूर्ण इथं इथं एक्सक्लेमेशन दिलंय म्हणजे इथं खाली एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं नाही. आलं लक्षात? सी वॉज व्हेरी लकी. अजून एक आपण हाऊस वाक्य घेऊया. राम said to गोविंद comma how clever you are. How clever you are. समजा असं वाक्य आहे. कसे येणार आहे? राम सेड टू च्या ऐवजी एक्सक्लेम्ड गोविंद. इथं काय करायचं? दॅट घ्यायचं. बरोबर आहे? कॉमा आला की दॅट. फक्त एक्सप्लेनेटरी सेंटेन्स मध्ये. तर काय करायचं? यू. यू म्हणजे तू. तू म्हणजे कोण? गोविंद. गोविंद सर्वनाम काय येणार आहे? मुलगा असल्यामुळे ही. आजच्या वेळी कसं आर वर्तमान काळातले क्रियापद आहे, पण इथं एक्सक्लेम्ड किंवा सेड भूतकाळ आहे. पण भूतकाळ करायचं मग आता साहित्य वेळ येते परंतु कर्तव्याचं आहे एक वचन आहे म्हणून वॉज. हावच्या ऐवजी पण पागायचं घ्यायचं. हाव म्हणजे व्हेरी आणि क्लिअरला क्लिअर. पूर्ण बघा असं झालं का नाही? ही वॉज व्हेरी क्लिअर. फक्त सी बघायचं
स्त्री होती, सोनी होती, त्यामुळे सी वॉज व्हेरी लकी. अशा पद्धतीने वाक्य सोडवायचे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वाक्य शोधा आणि किंवा ग्रामरचं पुस्तक असेल तर त्या ग्रामरच्या पुस्तकातून वाक्य शोधायचे आणि सॉल्व अनदर सेंटेन्स अनदर सेंटेन्स सॉल्व अनदर सेंटेन्स इन युअर नोटबुक. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण थांबूया.